गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. मनुष्य देह. भगवंताने मनुष्याला नरदेहाला जेवढे अवयव दिले आहेत त्या प्रत्येक अवयवाला फार महत्त्व आहे. मनुष्याच्या मेंदूचे कार्य हे डोळ्यावर अवलंबून असते, म्हणून डोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. डोळे नीट कार्य करीत नसतील तर मेंदूही योग्य प्रकारे काम करू शकत नाही. डोळ्यामुळे मनुष्याला समोरचे दिसते व त्याचे ज्ञान होते व त्या ज्ञानातूनच आनंद, राग, प्रेम, भय इत्यादी भाव निर्माण होत असतात. डोळा हे तसे पाहता फारच नाजूक अवयव आहे. शरीर कमकुवत झाले की लगेच मनुष्याच्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होत असतो. याचाच अर्थ डोळे सांभाळले की शरीरही सांभाळले जाते व ते शरीरावर नियंत्रणही ठेवू शकतात. तेव्हा प्रत्येकाने डोळ्याची काळजी घेणे आवश्यकच आहे. जे डोळे गरगर फिरवतात किंवा ज्यांची दृष्टी स्थिर नसते त्यांना मेंदूचा विकार पुढील काळात संभवतो हे लक्षात ठेवा. जन्मांध माणसे डोळे नसल्याने जीवनात मागे पडलेले आपण पाहतोच. धृतराष्ट्राची ही अवस्था आपण महाभारतात काय झाली होती हे पाहिलेच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले डोळे दृष्टी स्थिर कशी राहील याची जरूर काळजी घ्यावी. मनुष्याला साधारणपणे हातांना 10 बोटे व पायांनाही 10 बोटे असतात. काहींना त्यापेक्षा अधिक बोटे असलेली आढळतात. डॉक्टर जेव्हा आजारी माणसाला सलाईन लावतात तेव्हा ते या बोटांच्या वरच्या बाजूला असलेल्या नसेमध्ये लावतात, कारण त्या नसा हृदयाशी जोडलेल्या असतात. तेव्हा हृदयाचे कार्य व शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालू आहेत की नाहीत हे हातापायाची बोटे मोडल्यावर कळून येते. म्हणून अधूनमधून बोटे मोडण्यास काहीच हरकत नसते. आळस दिल्याने व निद्रा घेतल्याने मनुष्याला तरतरीही येत असते. खूप माणसांना निवांत बसले की सुस्ती येऊन जांभया येऊ लागतात. काही माणसांना स्वतःच्या मनातील विचार इतरांना सांगण्याचा छंद असतो, यामुळे ते दमत असतात. हे मनोविकार जाण्यासाठी मनुष्याला संत सहवासाची गरज असते. या सहवासाने विकार जडत नाहीत तर असलेले विकार निघून जातात. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.